मला असं वाटतं की परिवहन मंत्री झाल्यानंतर तसे तुम्ही अनेक बदल केलेले आहेत आणि जसं मी म्हटलं की तुम्ही चेहराच कॉमन मॅनचा आहात, तुम्ही कॉमन मॅनच्या टीममधले आहात, त्यामुळे कॉमन मॅनच्या अनेक समस्या देखील आपण फार जवळून पाहिलेल्या आहात. परिवहन विभाग ज्यावेळी तुम्हाला शिंदेंनी ऑफर केला, हातात दिला, काय नेमक्या आपल्या भावना होत्या त्यावेळी? खरं तर आता कालच 1 वर्ष झालं आमच्या मंत्रिपदाला आणि तुम्हालाही कल्पना आहे की शिवसेनेचा नेता हाच मुळात खरा कॉमन मॅन आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना सर्वसामान्य लोकांनी एक कॉमन मॅन म्हणून त्यांच्याकडे बघितलं. त्यांनी गाईला राजमातेचा दर्जा दिल्यानंतर कोणीतरी त्यांना काऊ मॅन म्हणायला लागलं. तर असे अनेक उपाधी मिळालेले आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे असल्याकारणानं त्यांना जसा मंत्रिपदाचा कारभार आमच्या माध्यमातून हवा आहे तो देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि राहिला प्रश्न हा MMR क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा, म्हणजे मुंबई असो, ठाणे असो किंवा इतरही काही ठिकाणी, ही वस्तुस्थिती आहे की सगळ्या गोष्टींमध्ये परिवहन मंत्री इन्व्हॉल्व नसतो. खरं तर ट्रॅफिकची समस्या पूर्णतः ही ट्रॅफिक पोलिसांवर असते, म्हणजे होम डिपार्टमेंटचा तो प्रश्न आहे. परंतु जबाबदारी झटकून चालणार नाही. शेवटी मी मंत्री आहे, शासनकर्ता आहे, त्यामुळे गाड्या ज्या रस्त्यावर येत आहेत त्या आमच्याच डिपार्टमेंटच्या माध्यमातून येत आहेत. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की 1 महिन्यापूर्वी काहीतरी सर्वे झाला होता कुठल्या तरी एका मोठ्या एजन्सीचा, आणि त्या एजन्सीच्या सर्वेमध्ये शॉकिंग असं आम्हाला वाटणारं एक भविष्य त्यांनी वेधलं होतं की ठाण्याची लोकसंख्या जी आहे ती 18 लाख आहे आणि ठाण्यामध्ये 16.5 लाखाची गाड्याची पासिंग झालेली आहे. म्हणजे एका व्यक्तीच्या मागे एक गाडी. म्हणजे 1 BHK फ्लॅट घेणारा सुद्धा एखादा आमचा मित्र असेल, एखादा परिवाराचा सदस्य असेल, त्याच्याकडे सुद्धा 2-2 गाड्या. तर शेवटी ही वाहतूक कोंडी होणारच. आणि त्यामुळे काय झालंय की रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात त्याला आम्हाला सामना करावा लागतो. परंतु 1-1.5 वर्षामध्ये ही सगळी संकट दूर होतील, कारण नवीन आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर ठाण्यासाठी आणि मुंबईसाठी बनवतोय. म्हणजे कोस्टल रोडच्या निर्मितीनंतर बँड्राहून नरिमन पॉईंटला जो 1 ते 1.5 तास लागायचा, आता तुम्ही 25 मिनिटामध्ये पोहोचू शकता. म्हणजे एवढा त्यांनी फरक पडलेला. आणि तेच अंतर तुम्ही इतर कुठेही गेलात तरी तुम्हाला ते अर्ध्या तासानं कमी झाल्याचं जाणवत आहे. त्यामुळे आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर करतोय पूर्ण MMR क्षेत्रासाठी.